संभाजीराजे भोसलेंनी माझ्या अंगावर मारेकरी घातले असा आरोप लक्ष्मण हाकेंनी केलाय। पुण्यातील कालच्या वादानंतर लक्ष्मण हाकेंनी गंभीर आरोप केले आहेत। संभाजीराजे भोसलेंना आम्ही राजे मानणार नाही असं हाके म्हणाले। काल पुण्यामध्ये हाके दारू प्यायल्याचा दावा तरुणांनी केला होता। त्यानंतर त्यांना पोलीस ठाण्यातही नेण्यात आलं होतं। हा संपूर्ण प्रकार काय होता त्यावर आपण ही प्रतिक्रिया पाहूयात। लक्ष्मण हाकेंनी दारू पिऊन वाद घातल्याचा दावा, सार्वजनिक ठिकाणी धमकावल्याचाही आरोप, संभाजीराजेंबद्दल केलेल्या वक्तव्यावर विचारल्यानंतर दमदाटी केल्याचा आरोप। तरुणांनी हाकेंना कोंढवा पोलिसांच्या ताब्यात दिलं। लक्ष्मण हाकेंनी मद्यप्राशन केलं नव्हतं, रिपोर्टमधून प्राथमिक माहिती। मला डाऊट असता तर मी टेस्ट केली नसती, लक्ष्मण हाकेंचं उत्तर। या माणसानं माझ्या अंगावरती मारेकरी घातले। अरे तुम्ही मेंढपाळाच्या पोराला, एका धनगराच्या पोराला एकटं गाठता? तुमच्यात जर धमक असेल ना, आडवं या आडवं। अरे भेकडानो, पळून काय गेला मग? संभाजी भोसले आम्ही राजा मानणार नाही, कारण राजा छत्रपती शिवाजी महाराज होते, राजा राजर्षी शाहू महाराज होते। महाराष्ट्रातल्या ओबीसीच्या एका मेंढपाळाच्या सर्वसामान्य कुटुंबातल्या पोरावरती भ्याड हल्ला करायला लावणारा हा राजा असू कसा शकतो? मला जर काही डाऊट असता, मी जर तशी काही चुकीची गोष्ट केली असती तर मी ब्लड दिलं नसतं, मी युरिन दिली नसती। कोणाला विरोधक मानत नाही कधी, ज्याला मानायचं त्याला सोडित नाही। त्यामुळे कालच सांगितलं ते वैयक्तिक कोणाच्या जीवनात मी नाही पडत। वैयक्तिक जीवनात मी हे कालच सांगितलं की मी पडत नाही, मला ती सवय बी नाही, आपले संस्कारच नाहीत। त्यामुळं आपण कोणाला विरोधक मानला नाही, वैयक्तिक जीवनात कोणाच्या पडत नाही। कोणा तिकडे काही हो, मला ते शिदेने घेणं, ते त्याचं करणे, जशी करणे तसं भरणं म्हणते ते आता पोलिसांचं काम आहे। मराठा आंदोलन किंवा काही कार्यकर्त्यांना वाटलं की कोणतरी मद्यप्राशन करून आम्हाला शिवीगाळ करते, त्यांनी तक्रार केली, पोलिसांनी गुन्हा दाखल केला। हे बघा, कुणी बिलकुल कोणाला बदनाम करण्याचं काही कारण नाही, ना ओबीसी समाजाला ना मराठा समाजाला। जी तक्रार आली ती दाखल केली, त्याची चौकशी सुरू झाली। आता चौकशी अधिकाऱ्याला ते किंवा ते मेडिकल रिपोर्ट येऊ द्या ना, तो आल्यावर मग बघू।